सुनीता पाटील, सुनीताज ब्लॉग अँड स्टोरीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करते. दुपारचे वाजलेले आहेत 2. मी खंडूला भेटायला गेलेले होते हनुमान मंदिरच्या इथे. त्याला काही बिस्किटं चालून आलेली आहेत मी, कारण बिस्किटशिवाय तो काही खात नाही आहे. रात्री त्याला आम्ही थोडंसं वेट फूड दिलं होतं आणि नवरंगांचं जेवण झालेलं आहे. हिरूला शोधलं मी, पण हिरू मला सापडलं नसल्यामुळे हिरूचं जेवण बाकी आहे. माझ्या जेवणाची सुद्धा अजून सोय झालेली नाही आहे, म्हणजे डोसे बनवायचे आहेत, तर जेव्हा भूक लागेल तेव्हा मी ते बनवेन. बरं, मी हा व्हिडिओ आज एवढ्यासाठी बनवत आहे की मला आज एक पार्सल आलेलं आहे. मी अजिबात माझा ॲड्रेस दिलेला नाही किंवा माझा टेलिफोन नंबरसुद्धा दिला नाही, पण बरेच दिवस झालं सखी आहे जी माधुरी सखी मंचवरती मला नेहमी भेटते आणि माझ्याशी नेहमी ती वार्तालाप करत असते आपल्या लाईव्हमध्ये माधुरीताईंच्या. सो ती बरेच दिवसापासून मला सांगत होती की मला तुझा लँडमार्क दे, टेलिफोन नंबर दे, मला तुला काहीतरी पाठवायचं आहे. पण मी दुर्लक्ष केलं. म्हटलं ठीक आहे, आपण तिला ओळखत नाही आणि आपण आपला ॲड्रेस देणं किंवा टेलिफोन नंबर देणं चुकीचं आहे. ती माझं अजिबात ऐकत नव्हती. ती मला सतत सांगत होती की सुनीताताई प्लीज मला तुझा लँडमार्क दे, टेलिफोन नंबर. मी माधुरीताईंशी बोलले, म्हटलं असं असं माझ्याकडे ॲड्रेस मागत आहे, म्हणजे लँडमार्क मागत आहे आणि टेलिफोन नंबर मागत आहे, पण मी तिला ओळखत नसल्या कारणाने मी तिला कसं माझा लँडमार्क देऊ. सो मग असं ठरलं की मी माझा लँडमार्क द्यायचा आणि नंबर माधुरी सखी मंचचा द्यायचा. सो अशा पद्धतीने तिने कॉन्टॅक्ट ठेवला आणि तिने मला काही पार्सल पाठवलेलं आहे. ते पार्सल मला आज भेटलेलं आहे आणि ते काय आहे ते मी तुम्हाला आता दाखवते. हे सर्व पाठवलेलं आहे. देवगडचे हापूस आंबे आहे, तुळजापूरचा आपला देवीचा प्रसाद आहे, त्याचबरोबर हे काहीतरी मे बी चॉकलेट्स वगैरे आहे. ह्या 2 न्यू बॅग्ससुद्धा तिने, ह्या बॅग्समधून तिने हे सर्व पाठवलेलं आहे. त्याचबरोबर इथे हा डब्बा आहे कुकीज मॅनचा. मी आता हे सगळं अनबॉक्सिंग करते. आंबे मी सगळे ओपन करून ठेवले, कारण गरमी खूप असल्या कारणाने खराब होऊ नयेत म्हणून मी ऑलरेडी त्यांचं अनबॉक्सिंग केलेलं आहे. साधारण 3 डझन आंबे आहेत हे. हे कुकीज आहे. साधारण हे असे दिसत आहेत. मी टेस्ट करून बघते. खूप टेस्टी आहेत कुकीज. आमचा टिनू बघा किती शांत बसलाय. अरे बापरे, खूप कठीण आहे थोडंसं उघडणं. ओ माय गॉड, 1 मिनिट. मॅगी नो, मॅगी नो नो नो, गो देअर. माझ्या मांजरांना सुद्धा खूप उत्सुकता लागून राहिली काय काय घेऊन आली म्हणून. ही हे आहे कुकीज मॅन, कुकीज चंक. आय थिंक सो थोडंसं डिफरंट आहे हे बिस्किट त्या बिस्किटांपेक्षा. हे काय आहे, सीझन ग्रिलिंग्स. सीझन ग्रिलिंग्स. आपण बघूया एक्झॅक्टली काय आहे ते. मला एका हातात कॅमेरा आणि एका हातात हे अनबॉक्सिंग करणं जमत नाहीये, तर तरी हरकत नाही, आपण प्रयत्न करूया. 1 मॅन शो चालू आहे माझा, समजून घ्या रे. चुकीचा फटायला नको. हो हो, द्यायचं, तुला पण द्यायचं. हो देणार. हो ग बाई, देणार. सेलो टेप्स खूप आहेत इथे चिपकवलेल्या. चला आता असंच हे करते, काय करणार आता. कुकीज आहेत हे ड्रायफ्रूट्स कुकीज आहे. ओ सॉरी. हे आल्मंड फिंगर्स आहेत कुकीमॅनचं आणि हे कुकीमॅनचे चॉकलेट्स आहेत. सो
वेगळंच असं चॉकलेट आहे रॅप केलेलं. थोडंसं बहुतेक मेल्ट झालेलं असावं असं मला वाटते गरमीने. काय कामाची नाहीत माझी मांजरं नवरंग, नुसती खायला फक्त पाहिजे त्यांना. येते का बघा कोणीतरी मला मदत करायला? ही तर बाया नुसती गोल गोल फिरतच असते. अरे बापरे, खूपच एकदम म्हणतात ना असं पॅकिंग केलेलं आहे. मी काय म्हटलं होतं, मेल्ट झालंय. हो, गरमीने मेल्ट झालंय. सो मी याला आता फ्रीजमध्ये ठेवते. सो अशा पद्धतीने मला गिफ्ट पाठवलेलं आहे. थँक्यू सो मच. ॲक्च्युली आभार प्रदर्शित करून मला दुरावा निर्माण नाही करायचा आहे. तू कशी आहेस? तू मुलगी आहेस, बाई आहेस, समवयस्क आहेस की लहान आहेस की माझ्यापेक्षा मोठी आहेस मला नाही माहिती आहे, पण तू आवर्जून मला हे गिफ्ट पाठवलं. माझा ॲड्रेस नसताना सुद्धा तू खूप प्रयत्न केलास माझ्यापर्यंत हे पोचवण्याचा, आणि त्यासाठी मी माधुरीताईंची खरंच आभार प्रदर्शित करू नये पण मला थँक्स म्हणू दे ताई. कारण तुम्ही माझ्या आयुष्यामध्ये आलात, त्याच्याबरोबरच या सगळ्या सख्या माझ्या आयुष्यात आलेल्या आहेत. कोण कुठल्या, कोणी एकमेकांना ओळखत नाही, पण तरीसुद्धा हे प्रेम अतूट नातं असं निर्माण झालेलं आहे. आणि तुमच्यामुळे मला या सख्यांचं प्रेम मिळत आहे, आणि मी खरंच स्वतःला खूप भाग्यवान समजते की या सगळ्या तुमच्यामुळे माझ्या आयुष्यात आलेल्या आहेत. आणि असंच प्रेम करत जा. गिफ्ट्स वगैरे देणं ह्या एक फॉर्मॅलिटीज असतात, परंतु तुम्ही जे प्रेम देता ते प्रेम खूप महत्वाचं असतं. आणि हे गिफ्ट्स काही मागून घेतलेलं वगैरे नाहीये बरं का. हे त्या कुणालाच माझा ॲड्रेस माहिती नाहीये, तरी सुद्धा माझ्यापर्यंत हे गिफ्ट्स पोचलेले आहेत. म्हणजे तुम्ही समजून जा की किती प्रेम करतात हे लोक. आणि देणं घेणं ह्या सगळ्या गोष्टी काही क्षणापुरती असतात. आता ह्या बिस्किट्स खाईन आणि ते संपून जातील, परंतु जे तुझ्या मनामध्ये जे घर निर्माण केलेलं आहे, जे प्रेम तिने दिलेलं आहे, ते माझ्या अंतापर्यंत ते माझ्या सोबत असणार आहे. त्याच्यामुळे काहींना वाटेल की बाबा आम्ही गिफ्ट्स मागून घेतो किंवा आम्ही लोकांकडे मागतो द्या गिफ्ट्स म्हणून, तर तसं काही नाही आहे. हे गिफ्ट्स त्यांनी स्वतःहून पाठवलेलं आहे, आणि मी खरंच खूप 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 भारावून गेलेले आहे. कदाचित माझं लग्न झालं असतं आणि माझे आई बाबा असते तर मला असाच वानवळा त्यांनी पाठवला असता. सो मी हे माझ्या माहेराहून मला मिळालेलं गिफ्ट्स आहेत, वानवळा मिळालेला आहे असं मी समजते. सो मावशी, आता मी मावशी म्हणत नाहीये बरं का, मी तुझी आईला मावशी म्हणत आहे. तू माझ्या वयाची आहेस नाहीयेस मला खरंच माहिती नाहीये, परंतु तुम्ही काय बोलू मला खरंच शब्द सुचत नाहीये. पण मी असं समजते की मी माझ्या माहेराहून लग्न झालेलं नसताना सुद्धा माझ्या दुसऱ्या माहेराहून मला हे सगळं मिळालेलं आहे. सो खूप खूप